विशेष कौतुक करेल सोमनाथजी खाटेघरे यांचं. प्रत्येक पाहुण्यावरती बारीक लक्ष ठेवून आहेत आणि मी विनंती करतो सोमनाथजी खाटेघरे यांना, दादा आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. खरं तर स्पॉन्सर भरपूर महत्वाचे आहेत आणि शुभ सन्मान या ठिकाणी दोन्ही मान्यवरांचा संपन्न होतो. 6व्या मॅचच्या दिशेनं तिथे जॉईंट आहेत दीपवीर सर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर ब्लास्ट भव्य षटकार. बाहुबली ऑफ धानिवली मंगेश भोईर पहिल्या बॉलवर बरसतायत. 6 धावा षटकार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मंगेश भोईर बरसतायत. 6 धाब्यानं खातं खुलं होतंय. द्वितीय फेरीची पहिली लढत. त्याचबरोबर उपस्थित अशोकजी भोईर. खरं तर आपण पाहतो आध्यात्मिक क्षेत्रातील एक आदर्श गाव, प्रति पंढरी म्हणून ज्या गावाची ओळख आहे, धानिवली गावचे आदर्श नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोकजी भोईर यांचाही सन्मान तिथे संपन्न होतो. आमचे सोमनाथ दादा खाटेघरे, श्यामजी भोईर आपलाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो. या O2 कॉम्बॉक्स. धन्यवाद. एक कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. दुसरा बॉल चांगल्या लेंथवर डॉट बॉल. पर 11 444 आदर्श 11 धानिवली संघानं जर हा सामना जिंकला तर भावी सरपंच अभिमानप्पा भोईर, रामदादा भोईर, संतोषाना भोईर, अशोकजी भोईर, चंदूदादा राणे, समीरदादा भोईर, गुरुदादा भोईर, महेशजी ढोले यांच्या वतीनं रोख रक्कम रुपये 10,000 इनाम राशी या टीमला दिली जाईल. या आपल्याला ड्राईव्ह केला बॉल इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडी मिसफिल्ड. एक सिंगल धावा तर मिळताना दिसेल आणि सिंगल धावे सहित सध्या खातं खुलं होतं या मॅचमध्ये. पहिल्याच बॉलवर षटकारानंतर तदनंतर मात्र आपण बघत आहोत या सिंगल धावेसहित सध्या स्कोर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ती सध्याच्या घडीला 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावर. स्ट्राइक रोटेट लेफ्ट बॅटर मल्हारी भोईर सध्या स्ट्रायकर एंडला. फील्ड पोझिशन मध्ये आता बदलाव करण्यात आलेले आहेत. या बॉलला चांगला बॉल गुडलेंथला हिट करत असताना थोडी हरकत करत बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने दाखल होतं. डॉट बॉल छोटेकडे कमबॅक होतं. षटकारांना या इनिंगची या डावाची सुरुवात जरूर झाली होती, पण तदनंतर सध्याच्या घडीला डॉट बॉल पर्सेंटेज आता या मॅचमध्ये वाढलेले आपण बघत आहोत. स्टील टू गो, 7 धावा धावफलकावर. या आपल्याला फसवा बॉल कमी गतीने टाकला होता. धाव हवी आहे मल्हारीला, मात्र वेळीच माघार घ्यावी लागलेली आहे. चेंडू बॅटमध्ये संपर्क घडला नाही. बॅक टू बॅक सेकंड डॉट. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात मात्र सध्या परफॉर्मन्स बहरलाय तो गोलंदाज तुषार चोरगे अर्थातच बाबूचा. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल सध्या त्याने टाकलाय बॅटर मल्हारी भोईरच्या विरोधात, ज्यानं पहिल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली होती. सध्या त्या मल्हारी भोईरचं स्ट्रगल या 2 चेंडूंवरती आपण पाहिलेलं आहे. आता आणखीन एक चांगला बॉल हलकासा कट होत निघाला त्या डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. फिंगर मोड केली होती, बोटं विखरली होती. फसवा चेंडू होता, लाईन रीड करता आली नाही मल्हारीला. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. षटकारानं सुरुवात पण मात्र सांगता झाली होती सलगच्या 3 डॉट बॉल आणि सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 7 ऑन बोर्ड, माफक 7 धावा धावफलकावर. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतोय. सेकंड राऊंडचा दुसरा सामना सानवी 11 साई स्पोर्ट्स सरलगाव आणि त्यांच्या विरोधात जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे हे 2 संघ आमने सामने असतील. दर्शन शिंदे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. तुषार चोरगेनं पहिल्या षटकात इम्प्रेशन टाकलेलं आहे, मात्र आदर्श 11 धानिवली परी 444 ला या महत्वाच्या सामन्यात आता धावा बनवाव्या लागतील, कारण समोर चॅलेंज तगड आहे
शिवप्रेमी शिरगावचं हे देखील विसरून चालणार नाही. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळा. पहिलं षटक बरोबर 5 मिनिटात टाकलेलं आहे. 2:44 पहिल्या डावाला सुरुवात झालेली आहे. वेळ जास्त जातो. दर्शन सूचनेकडे लक्ष असू द्या, थोडी घाई करा, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. पहिला बॉल समोर, सेफ शॉट, मिसफील्ड झाली आहे आणि अखेर बॉल आता सीमारेषेच्या बाहेर. सतीश शोकांड टीम मध्ये उपस्थित होतो, त्यांचं खराब जजमेंट. बॉल त्यांच्या दोन्ही पानमधून फरार. लॉंग ऑन सीमा पार. 4 धावा, चौकार. या चौकारासोबत सध्या धावसंख्या दाखल अंकित झाली ती 11. आता स्विच इट, स्विच अँड स्वीट इट. एक टप्पा घेत बॉल चाललाय, पण एक्झॅक्टली पंच कन्फर्म करतायत 4 की 6, 6 की 4. टप्पा तर जरूर घेतलाय, पण सीमारेषेच्या आत की बाहेर. आता त्यासाठी पंच शहानिशा करतायत आणि सिग्नल येतोय तो 1 बॉल 4 0. स्विच अँड स्वीट इट. सेकंड 4, बॅक टू बॅक दुसरा चौकार. टू द बाउंड्री रोप. 4 धावा येतात आणि चौकारासोबत सध्या धावसंख्या दाफलकर अंकित झाले ती एकूण 15 धावा. 15 ऑन बोर्ड. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे सिरीज. मॅच बॉलला आपण सामना पुन्हा एकदा कंटिन्यू करत आहोत. सिरीज चला बॉल आपण आता मैदानात पाठवतोय. मॅच बॉल जर रिटर्न होतोय मंगेश, तर मॅच बॉलला आपण सामना कंटिन्यू करूयात. पण जर आता तो अवेलेबल होत नसेल तर टाइम जास्त स्पेंड होतोय, त्याच कारणास्तव आपण आता या नव्या बॉलनं सामना पुन्हा एकदा सुरू करतोय. पण जसा मॅच बॉल रिटर्न होईल, मॅच बॉलनं मॅच कंटिन्यू होईल. ही सूचना दोन्ही टीमनं लक्षात घ्या. आमच्या व्हॉलेंटियर्सचा प्रयत्न तर सुरू आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. मंगेश भोईर ज्याची जबरदस्त सुरुवात होती आणि सध्या बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. दुसऱ्या षटकात देखील चांगला सूर त्याला सापडलेला आहे. पर 11 444 आदर्श 11 धानिवली संघ जर या सामन्यात विजय होतोय तर टीमसाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज यापूर्वीच अनाऊन्स झालेलं आहे. अभिमान दादा भोईर, भावी सरपंच रामदादा भोईर, संतोषांना भोईर, अशोकजी भोईर, चंदूदादा राणे, समीरजी भोईर, गुरुदादा भोईर, महेशजी डोले यांच्या वतीने कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. मॅच बॉल रिटर्न होतोय. सो मॅच बॉलला आपण सामना कंटिन्यू करूयात. बॅक टू बॅक 2 चौकार दर्शन शिंदेच्या विरोधात. स्कोर सध्या आपण बघत आहोत 15 ऑन बोर्ड. ह्या वेळेला हलकासा बाहेर चाललाय बॉल, तेच पंचांनी पाहिलंय. वाईट बॉलचा सिग्नल. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा धावा आता मिळताना दिसेल, अतिरिक्त धावा आता मिळताना दिसेल आणि अतिरिक्त धावेसहित सध्या धावसंख्या दाफलकावर 16. यावेळेला खोलात होता बॉल. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर. चांगला ऑन ड्राईव्ह. मात्र मिळेल ती एकच धाव. दुसरीचा प्रयत्न मल्हारीनं केला होता पण त्याला तुर्तास माघारी धाडलेलं आहे ते मंगेश भोईरनं. सिंगल धावेसहित सध्या एकूण धावसंख्या दाखल करू अंकित झाले ती 17 ऑन बोर्ड. सतरा धावा सध्या स्कोरबोर्डवर. लेफ्ट बॅटर मल्हारी भोईर सध्या थोडा शांत आहे, पण आता परिस्थितीनुसार त्याला देखील स्ट्राईक रेट मेंटेन करावा लागेल. चांगल्या वेगाने धावा बनवाव्या लागतील. या बॉलला परफेक्ट वाईड यॉर्कर. संधीच दिली नाही मल्हारीला हात खुले करण्याची. डॉट बॉल. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं आय थिंक चॅलेंज केलं ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी आता केलेली आहे. थर्ड अंपायर सागर कापडी सर आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. पाहिलं जाईल एक्झॅक्टली बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, बॉलचा फिनिश पॉईंट काय होता आणि खास करून बॅट्समनचा फुटवर्क काय होतं. या सगळ्या गोष्टी आता न्याहाळल्या जातील, विचारात घेतल्या जातील, निरीक्षणात आणल्या जातील आणि तदनंतर जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर बॉल आहे. सिटीज योग्य बॉल मात्र कळवण्यात आलेला आहे. DRS
आता गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवलीला. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या सध्या स्थिर 17 धावा. धावफलकावर स्टील 2 टू गो. फुलटॉस. फुलटॉस वर देखील फटका फसलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या नजदीक चांगला झेल संपादित होतोय. फलंदाज बाद मल्हारी भोईर अखेर या मॅच मध्ये निराशजनक नाखुश मुद्रेनं माघारी परत आहेत. 17ला पहिला धक्का बसतोय आदर्श 11 धानिवलीला. फलंदाज बाद. केतन लाटे ड्रॉची तयारी आपण करून घ्या. नवीन बॅटर कॅप्टन कुल, हार्दिक पांड्या, आदर्श 11 धानिवली, प्रवीण भोईर आता फलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. स्कोर सध्या 17 स्टील 1 टू गो. 17ला नुकताच पहिला फलंदाज माघारी परतलेला आहे. व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धावा आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 18, 18 ऑन बोर्ड. डॉट बॉल. ओव्हरची झाली सांगता एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांच्या अंती माफक 18 धावा दाफल कव्हर. एक फलंदाज मात्र माघारी परतलाय आदर्श 11 धानिवलीचा. उर्वरित 2 षटक अजूनही बाकी आहेत. चला फिल्डिंग लगेचच सेट करा. सिराज बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत. मंगेश भोईर साखर एंडला एकमेव फलंदाज ज्यांना आतापर्यंत मॅच मध्ये विथ द बॅट इम्पॅक्ट टाकलेला आहे. 266च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं 2 चौकार 1 षटकार, व्यक्तिगत 6 चेंडू 16 धावेचं योगदान त्यानं या सामन्यात दिलेलं आहे. गोलंदाज तयार होत आहेत सिराज. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, पायावर आदळलाय बॉल. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल. चांगला दबाव आता बनवलाय गोलंदाजी करत असताना टीम शिवप्रेमी शिरगाव क्रिकेट संघानं. या बलीला आणखीन एक चांगला बॉल. गुडलिंदवरून हलकासा टॉस होतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. बॉलला मिळालेला अतिरिक्त बाउन्स सध्या फलंदाज मंगेश भोईरला अचंबित करून गेलेला आहे. गुरुदादा भोईर यांच्या वतीनं पर 6 200चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. बॅक टू बॅक सेकंड. डॉट बॉल. स्ट्रगल सध्या सुरू आहे सेट बॅटर मंगेश भोईरचं, पण कमबॅक करावं लागेल. या बॅटरकडे ती क्षमता आहे. वापसी कधी होऊ शकते. फुल टॉस. स्वीपचा प्रयत्न पण लाईन इथे मिस केलेले. डाऊन द लेग स्टिक. वाईट कॉल फ्रॉम ऑन फील्ड अंपायर. एक एक्स्ट्रा धावा आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावसंख्या दाफलकावर अंकित झाली आहे ती 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्या दाफलकावरती.
आणखीन एक डॉट बॉल, थोडी हरकत करत बॉल यष्टी रक्षकाच्या दिशेने दाखल होतोय. चांगला दबाव आता बनवला या षटकात गोलंदाज सिराज. एकोणावीस धावा धावफलकावर. दरम्यानचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो अंगलट आलाय. चुकीचं कॉलिंग, संवाद मधून बाजूला सरलाय आणि दोन बॅटरच्या दरम्यान झालाय तो वाद. फलंदाज झालाय धावबाद. मंगेश भोईर माघारी परततोय. 19 ला दुसरा धक्का. सध्या हालाकीची परिस्थिती बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवलीची. धावा 19 बनलेले आहेत. दोन फलंदाज बाद झाले. धावा येत नाहीये सध्या. चिंतेची बाब आहे, थोडी चिंतातूर करणारी बाब आहे. परे 4-4-5 आदर्श 11 धानेली क्रिकेट संघाकरता. 19 धावा सध्या धावफलकावर. फलंदाज बाद झाले. 2 स्टील 2 गो. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. सिराज या बॉलला समोर ड्राईव्ह केल्या. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. मेजर सचिन चोरगे. चांगलं जजमेंट. झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. सागर राणे आल्या पावली माघारी. 19 ला तिसरा धक्का. 1 मोर विकेट डाऊन. नवीन बॅटर साई भोईर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स विथ द बॉल. सध्या दबदबा आपण बघत आहोत गोलंदाजी करत असताना. शिवप्रेमी शिरगावचा पण प्रवीण भोईर पांड्या अजूनही नॉस्ट्रा करेडला उपस्थित आहे. एका षटकात देखील तो सामनाचं चित्र पूर्णपणे पालटू शकतो. साई भोईर नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. स्कोर 19. 3 फलंदाज बाद झालेत. स्टील 1 गो. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. एकच धाव या षटकात खर्च झाली आहे, ती देखील वाईडच्या स्वरूपात, एक्स्ट्राच्या स्वरूपात. आता तयार होते बॉलर बॉलिंग मार्कवर. यावेळेला चांगला बॉल, हलकासा टॉस होतोय. यष्टीरक्षक बीट झाले होते, मात्र आता शॉट थर्डमॅनला बॅकअप आले. डॉट बॉल षटकाची झाले सांगता 3 ओव्हरच्या अंती. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 6.33 धावेची माफक धावगती सध्या धावफलकावर. शेवटचं षटक आता यानंतर येणं बाकी आहे. पाहायचं आता कुठल्या गोलंदाजावरती विश्वास टाकला जाईल. ना अपेक्षित आहे. तमाम धानिवलीकरांच्या आशा अपेक्षा आता पांड्यावरती आहेत. पहिला बॉल हवं तसं टायमिंग झालं नाही, अगदी पुढ्यात टाकला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि ती आता यशस्वी झालेली आहे. संधीचं सोनं होते. फलंदाज बाद. साई भोईर धावा 2 माघारी. 20 ला चौथा आदरा बसतोय आदर्श 11 धानिवलीला.
या वेळेला खाली राहिला बॉल, शूटर बॉल इन फ्रंट ऑफ स्टंप, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर पडला तसा त्याच उंचीनं मात्र एसटी रक्षकाच्या दिशेनं मार्ग शोधतोय. एसटी रक्षक मयूर शिंदेचं मात्र कौतुक करावं लागेल. अवघड कार्य असतं अशा पद्धतीचं बॉल अडवणं आणि सध्या ते कार्य तो पारे पाडतोय. डॉट बॉल. यावेळेला चॉप केल्या बॉल, चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षकाला फार दूरवरची कसरत करावी लागली आहे पण त्याचा प्रयत्न अपयशी. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, 4 धावा, चौकार. आणखीन एक चांगला बॉल, डॉट बॉल. पूर्णपणे डॉमिनेट केलं या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना टीम शिवप्रेमी शिरगावनं. स्कोर आपण बघत आहोत 24-24. 24ला विकेट 4 गमावलेले आहेत. स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाहायचंय पार स्कोर किती असेल. 30+ धावा जर बनला गेला तरी देखील चॅलेंज टोटल म्हणता येईल. लाईन पाहावी लागेल. अंपायर सिग्नल वाईड बॉल, एक अतिरिक्त धाव आणि आता लगेचच बॉलरनं DRS ची मागणी केलेली आहे. पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मदत आपल्याला घ्यावी लागेल. एससीडीच वाईड बॉल, DRS आता गमावलाय तो टीम शिवप्रेमी शिरगावनं. फर्स्ट इनिंग मध्ये दोन्ही टीमनं रिव्ह्यू गमावलेले आहेत. धाबा एक्स्ट्रा एका धावेसहित सध्या आपण बघत आहोत. 25-25, स्टील 2 टू गो. यावेळेला बॅटची बाहेरची कडा, फ्लॅश स्लिप मध्ये जबरदस्त झेल, फलंदाज बाद. आशेचं किरण आता मावळतंय. प्रवीण भोईर पांड्या माघारी परतलाय. 5वा धक्का लागतोय. परी 4-4-5, आदर्श 11 धानिवलीला. थँक्यू. धमाका चषकाचं आयोजन आहे. 4 ते 8 मार्च हा या स्पर्धेचा कालावधी आहे आणि या स्पर्धेची आमंत्रण पत्रिका, इन्व्हिटेशन कार्ड आपण देतोय या चालू स्पर्धेतील मॅनेजमेंट कमिटी अर्थातच जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरला. विनंती आहे सर्व टीम जय भवानी स्पोर्ट्स खाटेकर या आणि या साई स्पोर्ट्स सरळगाव आयोजित साई स्पोर्ट्स नाईट धमाका चषकाच्या आमंत्रण पत्रिकेचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संलग्न 30 संघ, आदिवासी विभागातील 10 संघ आणि दसे विभागातील 10 संघ, एकंदरीत 50 संघ त्या रजनी स्पर्धेमध्ये इनॅक्शन आहेत. आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग तो ड्रॉ देखील आपण करणार आहोत. या वेळेला ड्राईव्ह केला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला फील्डर उपस्थित झाले. तिसऱ्या प्रयत्नात झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज नॉस्टा करेनला गौरव भोईर धाव बाद. पहिला डाव संपला. 26 धावा बनल्या 6 विकेटच्या मोबदल्यात आणि विजयासाठी शिवप्रेमी शिरगावला सेकंड इनिंग मध्ये 27 धावेची आवश्यकता. चला जबरदस्त स्पर्धा आपल्याला एन्जॉय करता येईल. जय शेळके सर मेन स्टेजची संपर्कात या. जय शेळके सर, मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. कॅमेरामॅन गनू बी गेटिंग रेडी. साई स्पोर्ट्स सरळगाव आयोजित साई स्पोर्ट्स धमाका चषक 2026 भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा 4 मार्च ते 8 मार्च हा या स्पर्धेचा कालावधी आहे. प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 60,000 व ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 30,000 व ट्रॉफी. तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 20,000 व ट्रॉफी. चतुर्थ आणि पंचम पारितोषिक प्रत्येकी आपण बघत आहोत 15,000 व आकर्षक ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV ट्रॉफी. प्रत्येक सामनावीर साठी आकर्षक ट्रॉफी. बेस्ट बॅट्समन साठी कूलर बी ट्रॉफी आणि बेस्ट बॉलर साठी शूज बी ट्रॉफी. असे भरपूर सारे इंडिव्हिज्युअल प्राइजेस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रॉ कव्हर होतोय. लगेचच आपण या स्पर्धेतील ड्रॉ सेरेमनीला सुरुवात करतोय.
चला मेजर सचिन चोरगे सर आपणही जॉईंट व्हा. चला आपण ड्रॉ कव्हर करतोय. जयजी शेळके आपणही उपस्थित व्हा. MGCSE संलग्न एकंदरीत 30 टीम, आदिवासी विभागातून एकंदरीत 10 टीम आणि त्याच सोबत दसी विभागातील एकंदरीत 10 टीमचा सहभाग या स्पर्धेमध्ये असेल. ड्रॉ आपण करतोय. सोमनाथजी खाटेकरे, सचिनजी चोरगे, विजय केदार सर, त्याचबरोबर हर्षलजी गुडे, MGCSE विद्यमान अध्यक्ष जयजी शेळके या सर्व आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते स्पर्धेची पहिली रजनी अर्थातच 4 मार्च 2026 मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न 10 टीमचा सहभाग पहिल्या रजनीत आपल्याला पाहायला मिळेल आणि या टीमच्या दरम्यान ड्रॉ आपण कव्हर करतोय. एका बाजूला सामना देखील सुरू राहू द्या. 4 मार्च, 7 मार्च आणि 8 मार्च या 3 रात्रकालीन फॉर्मॅटमध्ये MGCSEच्या 30 टीम सहभागी होत आहेत. त्या 30 टीमच्या दरम्यान ड्रॉ होतोय. 30 टीमचा ड्रॉ खास करून एकत्रित होतोय. चला ड्रॉ पण करतोय. सोमनाथजी खाटेकरे आणि त्याचबरोबर जयजी शेळके यांच्या शुभ हस्ते ओपनिंग मॅच 4 मार्चला पहिल्या रजनीतील पहिला उद्घाटनीय सामना शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी आणि त्यांच्या विरोधात ओमसाई सरळगाव. शिवशंभू स्पोर्ट्स आनंदवाडी विरुद्ध ओमसाई सरळगाव फर्स्ट मॅच. यानंतर सेकंड मॅचचा ड्रॉ होतोय. सोमनाथजी खाटेकरे आणि विजयजी केदार सर यांच्या शुभ हस्ते. आई गावदेवी खाटेकर आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान खांडपेबी. आई गावदेवी खाटेकर आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान खांडपेबी हे पहिल्या रजनीतील दुसरी लढत. त्यानंतर पहिल्या रजनीतील तिसऱ्या लढतीचा ड्रॉ आपण करतोय. शिवा खुने सर यांच्या शुभ हस्ते, जय शेळके यांच्या शुभ हस्ते. सागर 11 पारताले आणि त्यांच्या विरोधात न्यू परशुराम 11 ब्राह्मणगाव. हा पहिल्या रजनीतील पहिल्या फेरीतील तिसरा सामना सागर 11 पारताले आणि त्यांच्या विरोधात न्यू परशुराम 11 ब्राह्मणगाव. चौथा सामन्याचा ड्रॉ होतोय. सोमनाथजी खाटेकर यांच्या शुभ हस्ते. मयूर प्रतिष्ठान असोसे आणि त्यांच्या विरोधात संघ इन ॲक्शन पाहायला मिळेल. अर्थातच तो पहिल्या रजनीत विकास स्पोर्ट्स पवाळे. त्यानंतर पहिल्या रजनीतील अंतिम सामना ड्रॉ होतोय. विजय केदार सरांच्या शुभ हस्ते. मॅच नंबर 5 देवगाव 11 देवगाव. स्वप्नील पोटे आणि त्याची आर्मी इन ॲक्शन असेल आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात संघ इन ॲक्शन असेल शिवप्रेमी नारायणगाव. देवगाव 11 देवगाव विरोधात शिवप्रेमी नारायणगाव. स्पर्धेच्या पहिल्या रजनीचे ड्रॉ कव्हर झालेले आहेत. यानंतर मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ड्रॉ दिनांक 7 मार्च 2026 आपण कव्हर करतोय. स्पर्धेचा चौथा दिवस असेल. शरद पवार सर नुकताच उपस्थित झालेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ आपण ओपन करतो. एकीकडे मॅच कंटिन्यू राहू द्या. आशिष विश्वकर्मा सर मॅच कंटिन्यू राहू द्या. बाकी कॅमेरामॅन बी अलर्ट. 7 मार्च 2026 चौथी रजनी पहिला सामना MGCSE पोल 10 टीम्स आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स धानिवली आणि त्यांच्या विरोधात सचिन स्मृती दहेगाव. आयांश 11 आदर्श स्पोर्ट्स धानिवली त्यांच्या विरोधात सचिन स्मृती दहेगाव. पहिला सामना. दुसऱ्या सामन्याचा ड्रॉ होतोय. MGCSE विद्यमान अध्यक्ष जय शेळके आणि त्याचबरोबर विजय केदार सरांच्या शुभ हस्ते प्रावी 11 भालूक आणि त्यांच्या विरोधात शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा. चौथ्या रजनीतील पहिल्या फेरीतील सेकंड मॅच प्रावी 11 भालूक आणि त्यांच्या विरोधात शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा. नेक्स्ट मॅचचा ड्रॉ होतोय विजय केदार सरांच्या शुभ हस्ते. रॉयल स्ट्रायकर्स नागाव कुमार शेलवले अँड आरबी पण कव्हर करतोय. अंतिम सामना सागर कापडी सरांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ कव्हर होतोय. शिवप्रेमी शिरगाव जो संघ सध्या मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात टीम इन ॲक्शन असेल यजमान संघ आयोजक संघ साई स्पोर्ट्स सरळगाव. शिवप्रेमी शिरगाव विरुद्ध साई स्पोर्ट्स सरळगाव. चौथ्या रजनीतील पहिल्या फेरीतील अंतिम सामना. यानंतर स्पर्धेचा अंतिम शेड्यूल अंतिम रजनी अखेरची रजनी 8 मार्च 2026 ड्रॉ ओपन होतोय. MGCSE संलग्न आणखीन 10 टीम्स या लॉट्समध्ये सहभागी असतील. या चला क्षितिज या आपल्या शुभ हस्ते ड्रॉ ओपन करा कव्हर करा. या सुरेशजी गुडे रोहनजी गुडे आपण या. जनमान घोरले गोविंदजी भोईर अँड आर्मी इन ॲक्शन असेल आणि त्यांच्या विरोधात संघ SR स्पोर्ट्स वडवली. जनमान घोरले विरुद्ध SR स्पोर्ट्स वडवली. अंतिम रजनीतील पहिला सामना. त्यानंतर सेकंड मॅचचा ड्रॉ होतोय.
पावड्यांच्या शुभ असते हा ड्रॉ आपण कव्हर करतोय. अतिथींचा शुभ असते ड्रॉ आपण ओपन करतोय. शिवस्वराज्य 11 नवापाडा बी आणि त्यांच्या विरोधात संघ इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच पवार 11 मालेड. शिवस्वराज्य 11 नवापाडा बी विरुद्ध पवार 11 मालेड. यानंतर चौथ्या मॅचचा ड्रॉ होतोय. तिसऱ्या मॅचचा ड्रॉ होतोय सिरीज. सुरेशजी गुडे यांच्या शुभ असते. जनमान डेनोली परेश गोरोड अँड आर्मी इनॅक्शन असेल आणि त्यांना संघ फाईट करेल तो अंतिम रजनीत. विके प्रतिष्ठान बरडपाडा. आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर चौथ्या सामन्याचा ड्रॉ होतोय. शरद पवार सरांच्या शुभ असते. मॅच नंबर 4 लास्ट नाईट ऑफ टुर्नामेंट. जय भवानी स्पोर्ट्स काटेकर स्वर्गीय वीरा स्मृती चषकाचा आयोजक संघ यांच्या स्पर्धेत या स्पर्धेचे ड्रॉ कव्हर होत आहेत आणि त्यांच्या विरोधात जय गावदेव वडवली. जय भवानी स्पोर्ट्स काटेकर त्यांच्या विरोधात जय गावदेव वडवली. आणि त्यानंतर मॅच नंबर 5 चा ड्रॉ. MJCAच्या आणखीन 2 टीम आमने सामने. नानकसवाडी आणि त्यांच्या विरोधात टीम इनॅक्शन पाहायला मिळेल. नानकसवाडीच्या विरोधात खेळत असताना चेंज द गेम खांदारे. नानकसवाडी विरुद्ध चेंज द गेम खांदारे. यानंतर दसई विभागातील ज्या 10 टीमच्या स्पर्धेत सम्मिलित आहेत ज्या आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. 5 मार्च 2026 ला अर्थातच गुरुवारी आणि या 10 टीमच्या दरम्यान ड्रॉ होतोय. ड्रॉ सेनोमरी आपण कव्हर करतोय. चला पाहुण्यांना विनंती आहे अनुक्रमे आपण 2-2 चिठ्ठ्या ओपन करा. ऑनलाईन व्ह्यूअरची आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करतोय. सामन्यापासून आपण थोडे दूर गेलेलो. जनमान किसळ आणि त्यांच्या विरोधात संघ इनॅक्शन असेल. जनमान किसल त्यांच्या विरोधात टीम JK स्पोर्ट्स वडगाव. जनमान किसल विरुद्ध JK स्पोर्ट्स वडगाव फर्स्ट मॅच. त्यानंतर साई घुडे यांच्या शुभ हस्ते ड्रॉ होतोय. विजय केदार सुरांच्या शुभ हस्ते ड्रॉ होतोय. समीक्षा 11 परे मोहन गोले अँड आर्मी इनॅक्शन असेल आणि त्यांना टीम फाईट करताना पाहायला मिळेल. साई स्पोर्ट्स कदमपाडा. समीक्षा 11 परे विरुद्ध साई स्पोर्ट्स कदमपाडा सेकंड मॅच. यानंतर तिसऱ्या मॅचचा ड्रॉ होतोय. साई गुडे यांच्या शुभ असते. संघर्ष 11 खपाची वाडी आणि त्यांच्या विरोधात संघ इनॅक्शन असेल. दसई ब्लास्टर्स. संघर्ष 11 खपाची वाडी विरुद्ध दसई ब्लास्टर्स. KT बॉयज खेडले तलवली आणि त्यांच्या विरोधात चौथ्या मॅच मध्ये टीम इन ऍक्शन असेल. जय बजरंग महाज. KT बॉयज खेडले तलवली आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग महाज. 5वा सामन्याचा ड्रॉ होतोय. मोर्या प्रतिष्ठान जायगाव. मोर्या प्रतिष्ठान जायगाव आणि त्यांच्या विरोधात संघ इनॅक्शन खेळतोय अष्टविनायक नावडीचा पाडा. यानंतर स्पर्धेत जे 10 आदिवासी संघ सम्मिलित झालेले आहेत. शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 आणि तो ड्रॉ कव्हर होतोय. ओमसाई कामतपाडा. ओमसाई कामतपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल साखरे. ओमसाई कामतपाडा विरुद्ध साखरे फर्स्ट मॅच. सेकंड मॅचचा ड्रॉ होतोय. शरद पवार सरांच्या शुभ असते. पेजवाडी आणि त्यांच्या विरोधात टीम इनॅक्शन असेल. त्रिशा 11 मुरे. पेजवारी विरुद्ध त्रिशा 11 मुरे. त्यानंतर शिवप्रेमी नारायणगाव सिटीज. ओनली नारायणगाव आणि त्यांच्या विरोधात संघ इनॅक्शन असेल. नारायणगाव विपक्ष लाकूडपाडा. नारायणगाव विपक्ष लाकूडपाडा असा सामना असेल. त्यानंतर ड्रॉ कव्हर होतोय मॅच नंबर 4 चा. मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा आणि त्यांचा विपक्षात संघ खेळताना दिसेल डोंबेरेवाडी. मानस इंटरप्राइजेस दोऱ्याचा पाडा त्यांच्या विरोधात टीम डोंबेरेवाडी इनॅक्शन असेल. लास्ट मॅचचा ड्रॉ होतोय. आंबिवली आणि त्यांच्या विरोधात टीम खेळताना दिसेल गेटाची वाडी. सो ड्रॉ कव्हर झालेले आहेत. एकंदरीत 50 संघ स्पर्धेत सम्मिलित आहेत. MJCA संलग्न 30 टीम. आदिवासी विभागातून 10 टीम. दसई विभागातून 10 टीम.
बरोबर 6:30ला शेड्यूल स्टार्ट होत आहे. पहिल्या मॅचसाठी ज्या ज्या टीम्स आहेत ॲज पर शेड्यूल आपण 6:20 उपस्थिती गरजेची आहे. आयोजक समितीने जे सहकार्य केलं साई स्पोर्ट्स सरळगावला त्याबद्दल आपलं मनस्वी आभारी आहोत. शेड्यूल तुमच्यापर्यंत ग्रुप वाईज पर्सनली कॉन्टॅक्ट करून पोहोचवलं जाईल. नाऊ बॅक टू क्रिकेट. टार्गेट चेस करायचं आय थिंक 27 धाब्याचा आणि आतापर्यंत मॅचमध्ये धावा एकंदरीत स्कोर झालेल्या आहेत 16 11 धाब्याची अजून आवश्यकता. षटक सुरू होते दुसरं. सागर राणे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. हॅलो, या ठिकाणी सन्मान होतोय. खरं तर सरळगावच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा हातभार आहे आणि सरळगावच्या विकासासाठी जे नेहमीच अगदी तत्पर असतात, सदैव जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी ज्यांचं दार 24 तास उघडं, आदरणीय सुरेशजी घुडे साहेब, ग्रामपंचायत सदस्य सरळगाव, यांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी विनंती करतो आदरणीय सोमनाथदादा खाटे दादांचा या ठिकाणी सन्मान होतो. खरं तर जनसामान्यांचा आवाज आणि न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव व्यक्तिमत्व आहे आदरणीय सुरेशजी घुडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. युवा सेना विभाग प्रमुख सरळगाव रोहनजी घुडे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी विनंती करतो रोहनजी घुडे या खरं तर युवा कार्यकर्ते आणि युवा नेते, युवा शक्ती काय असते सरळगावच्या रोहनजी घुडे यांनी दाखवून दिलेलं आहे. अलीकडे पहा, राजकारणाबरोबर समाजकारण या क्षेत्रामध्ये नवीन पाऊल ठेवलेलं आहे. रोहनजी घुडे यांना वाटचालीसाठी आपण खूप खूप शुभेच्छा देऊ. युवा सेना प्रमुख सरळगाव रोहनजी घुडे यांचा सन्मान आमचे सोमनाथजी खाटेकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. खरं तर नेरळवरून या स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत गणेशजी ठमके साहेब. आपला देखील स्वर्गीय विराज स्मृती चषकामध्ये तुझे सन्मान होतो. मी परत एकदा विनंती करतो आमचे सोमनाथजी खाटेकर यांना आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. कालही मला वाटतं उपस्थित होते आणि खरं तर मुरबाड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्यांची उल्लेखनीय कामगिरी आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्या वटवृक्षाखाली अनेक खेळाडू तयार होत आहेत. खरं तर ज्यांनी एक वटवृक्ष लावला आणि पहा आज तो वटवृक्ष बहरलेला आहे. आणि पहा MGCAचं नाव जे मात्र उभ्या महाराष्ट्रभर होतं. शरद पवार साहेबांचा देखील आजच्या दिवसामध्ये आपण परत सन्मान करतो. मी सोमनाथजी खाटेकर यांना पुन्हा विनंती करतो आपले शुभ असते आजच्या दिवसामध्ये. आज आमचे अतिथी आहात, तुम्ही आमचे पाहुणे आहात. शरदजी पवार साहेबांचा इथे सन्मान संपन्न होतो. सोमनाथजी खाटेकर यांना विनंती आहे आपल्या शुभ असते हा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा. चिटू गोलंदाज पहा सहजासहजी हार मानणारे गोलंदाज नाही. चिटू डॉट यस 13 चेंडू आणि 8 धावेंची आवश्यकता आहे. एका बाजूला आपण पाहू शकता परी 11 अर्थातच आदर्श स्पोर्ट क्लब दानिवली, दुसऱ्या बाजूने शिवप्रेमी शिरगाव. पहिल्या डावामध्ये आपण 26 धावा पाहिल्या, 27 धावांचं लक्ष मैदानावरती आहे. यावेळेचा बॉल चिंटू डॉट आणि पहा कहाणी में ट्विस्ट, अजूनही सामना बाकी आहे हे सांगत असताना डॉट चेंडू आलेला आहे. 2 षटकं संपली, 19 धावा धाव फलकावरती. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 8 धावेंची आवश्यकता आहे. आवश्यकता शिवप्रेमी शिरगाव संघाला विजयासाठी बनवायचे आहेत. पाहायचे पुढे काय घडणार आहे, काय होणार आहे. आपण पाहतो 10 क्रिकच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच आपण मैदानावरती पाहतो. म्हणजे कुठलाच संघ कमी नाही, कुठलाच संघ कमी नाही. दोन्ही संघांमध्ये प्रचंड ताकद, प्रचंड गुणवत्ता ठासून भरलेला आहे. अलीकडे आपण पाहतो धडाकेबाज चषक जिंकणारा अगदीच जर पाहिलं धानिवलीचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. 12 चेंडू 8 त्यांना रोखायच्यात, पण स्ट्राईकच्या दिशेने फलंदाज आपण पाहतो
वैभव स्ट्राईकला आहे. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला शिवप्रेमी शिरगाव संघाचा सचिन सलामीचा फलंदाज मात्र मैदानावरती आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा जो मात्र खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट आलाय. निर्धाव चेंडू याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मल्हारी आलाय आणि पहा पहिला चेंडू डॉट. सचिन चोरगे जे मात्र नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने एक आगळा वेगळाच फटका आणला होता. मला वाटतं एक बैठक शॉट त्यांनी क्रिकेटमध्ये आणला होता आणि मला वाटतं पहिल्यांदा हा प्रयोग त्याने मला वाटतं तिथे आपण पाहिला होता जो गुजरातच्या गोलंदाजाच्या विरोधात केला होता. तेच सचिन चोरगे मैदानावरती आहेत. यावेळेचा बॉल लॉफ्ट केला. लिफ्ट मिळालेली नाही. तिथे क्षेत्ररक्षक येतात. ओ हो हो बॉल डोक्यावरून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. आलाय षटकार. थँक्यू. सचिन चोरगे यांच्या त्या शॉटच्या अनेक रील्स आपण पाहत होतो इन्स्टाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये. आज सचिन चोरगे यांना पुन्हा एकदा आपण मैदानावरती पाहतो. नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि खरं तर गुजरातच्या वेगवान गोलंदाजाच्या विरोधात त्यांनी एक शॉट खेळला होता आणि तो प्रचंड व्हायरल प्रचंड प्रसिद्धी त्या शॉटला मिळाली होती. ते सचिन चोरगे मैदानावरती आहेत. यावेळेस परत एकदा एक सिंगल या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सिंगल बरोबरच स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतो. सामना आता बरोबरीत सुटलेला आहे. शिवप्रेमी शिरगाव संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूनं अगदी आपण जर पाहिलं धानिवली टीम थोडीशी बॅकफूट वरती आलेली आहे कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये जितक्या धावा अपेक्षित होत्या तितक्या झाल्या नाही. संघ अडचणीमध्ये सापडला. आता एक धाव बनवायचे. ओहो हो याच फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे आणि पुन्हा एकदा एक अद्भुत विलक्षणीय विलोभनीय आनंद देणारा स्ट्रोक येतो सचिन चोरगे यांच्या बॅटमधून. विजय फटका. सामना जिंकलेला आहे शिवप्रेमी शिरगाव. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करतो राहून गेलेला आहे. आपण लॉट्स घेत होतो. सरळगाव तिथे क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहणार आहोत येत्या कालखंडामध्ये आणि नेक्स्ट मॅचचा टॉस मी विनंती करतो शरदजी पवार साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेणार आहोत. खरं तर क्रिकेटमध्ये हे नाव अगदी उल्लेखनीय आहे आणि पहा अलीकडे अनेक नवतरुण